तर ठाणे शहराला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठाण्यामध्ये आज सकाळपासूनच पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना ठाणेकर नागरिकांना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। ठाण्यामधील दृश्य देखील आपण पाहतोय। मुंबई त्याचबरोबर ठाणे परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। ठाणे जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। अधूनमधून पावसाचा जोर वाढतोय। मी सध्या उभा आहे ठाण्यातील तळावपाली परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी रिपरिप पाऊस जो सुरू आहे, अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे। यामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचण्याची सुरुवात झालेली आहे आणि पावसाचा वेग कमी झाल्यावरती पाण्याचा निचारा देखील या ठिकाणी होतोय। एकंदरीत पाहायला गेलं तर ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 48 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद जी आहे ती हवामान खात्याकडनं नोंदवण्यात आली आहे। तर दुसरीकडे ठाणे शहरात पावसाला येलो अलर्ट देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक काही मिनिटं उशिराने सुरू आहे, तर रस्त्याची वाहतूक या ठिकाणी सुरळीत असल्याचं चित्र दिसून येत आहे। तर दुसरीकडे सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। अवघे पुढील 2 ते 3 तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा जो आहे हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे।